तर आपले जे आपले जे 9 ग्रह आहेत त्यांना आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला बॅलन्स करायचं आहे. तर ते बॅलन्स तुम्ही कसं बॅलन्स करू शकणार आहे. जसं एखादं पाहुणं, आता दोघे जण आहे समजा, 2 माझ्या मैत्रिणी आहेत. एक मैत्रीण आहे जी खूप नाराज असते, म्हणजे माझं तिचं काही पटत नाही, पण रिलेशन मेंटेन करण्यासाठी एक आहे, आम्ही रिलेशन मध्ये आहे, आपल्याला ते नातं घेऊन जायचंय. काही जण, एक मैत्रीण आहे खूप माझी बेस्ट फ्रेंड आहे, म्हणजे माझी शुभचिंतक आहे असं म्हणा की. तर जे शुभचिंतक व्यक्ती आहे माझी, म्हणजे जे माझे चांगले ग्रह आहेत, जे मित्र ग्रह असतात ना, शत्रू ग्रह पण असतात. जशी तुमची कुंडली जेव्हा तुम्ही जन्माला आलेले आहे त्या पद्धतीने तुमची कुंडली तयार केली जाते. त्या कुंडलीप्रमाणे काही तुमचे मित्र ग्रह असतात, काही तुमचे शत्रू ग्रह असतात, जे तुमच्यासोबत चांगले असतात, काही वाईट असतात. तर त्या पद्धतीनं मैत्रीण जशी आहे, तर एखादी माझी चांगली मैत्रीण आहे आणि तिला मी जर घरी बोलावले, तिला चहा नाश्ता पाणी केला, तिचा आदर सत्कार केला, तर ती खुश आहे ऑलरेडी, ती आधीच चांगली आहे माझी मैत्रीण, ती अजून माझी बेस्ट फ्रेंड होऊन जाणार. खूपच चांगलं काम करेल ती माझ्यासाठी, माझ्या बाबतीत बोलेल, माझ्यासाठी चांगलं व्यवहार करेल, माझं संबंध चांगलं रिलेशन निर्माण करेल, बरोबर. पण ती वाईट आहे, म्हणजे जिच्या मनात माझ्याबद्दल थोडं काही ना काही थोडंसं वाईटपणा आहे, किंवा तिचं माझं पटत नाही असं असतात ना, जी मला जे बोलायचं की शत्रू राशी आहे जे, तर जर तुम्ही तिला सुद्धा घरी बोलवणार आणि तिचा मान सन्मान करणार, आदर सत्कार करणार, चहा पाणी कॉफी नाश्ता तिला देणार, तर कुठं ना कुठं जे बिघडलेले नाते होते ते आपले कुठं ना कुठं पॅचअप होऊन जाणार आहे आपलं, म्हणजे कुठं ना कुठं ते नातं आपलं चांगलं होत जाणार आहे. तर ग्रहाचा सुद्धा असंच असतो की जे तुमचे चांगले ग्रह आहे तुम्हाला सपोर्ट करतील, तुमचं एखादं काम होत नसेल तर ते तुमच्यासोबत येतील आणि ते काम लवकर होईल, चांगलं होईल, लवकर होईल. पण तेच जर वाईट ग्रह आहेत आणि ते तुमच्या ऑलरेडी, आता माझ्यामध्ये शनी आहे, आता शनीची माझी फ्रेंडशिप नसेल, मी त्यांची उपासना करत नसेल, त्यांच्याबद्दल काही उपाय करत नसतील, तर ते माझे शत्रू राशी झाली, तर ते माझं वाईट करतील किंवा माझं कामामध्ये अडथळाच करतील, माझे कामच होऊन देणार नाही. पण तेच मी त्यांच्यासोबत पॅचअप केलं, त्यांचा उपाय केलं, त्यांची सेवा केली, त्यांना मानसन्मान देऊन त्यांची पूजा केली, तर ते माझे फ्रेंड होऊन जातील आणि ते माझ्या कामामध्ये अडथळा निर्माण करणार नाही. जे माझे कामं होणार आहे ते कामं माझे होऊन जाते, कुठं ना कुठं अडथळा निर्माण होणार नाही. तर सगळ्या जे ग्रह आहेत त्यांना पटवून ठेवायचं आहे आपल्याला, इन शॉर्ट मध्ये जर सांगायला गेलं तर त्यांना सगळ्यांना आपल्याला खुश ठेवायचं आहे. तर ते कसं खुश ठेवणार आहे की रविवारच्या दिवशी रवीचा मंत्र आपल्याला जाप करायचा आहे, सोमवारच्या दिवशी सोमचा मंत्र, मंगळवारच्या दिवशी मंगळवार, त्या दिवशी आपल्या त्या ग्रहांचे मंत्र जाप केल्यावर ते नक्कीच खुश होतातच. त्यामुळे मी ते जे मंत्र आहे ते तुम्हाला नक्कीच फोटोमध्ये देऊन देईल. ते मंत्र तुम्ही उच्चारण करा आणि डेली तुम्ही करत जा, 1 महिना करा आणि त्यानंतर मला सांगा की तुमचं आयुष्य काय बदल झालेला आहे, काय घडलेलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये. पण जेवढे तुम्ही सेवा करत आहे ना, खरं सांगते मनापासून, तुम्ही कोणतीही सेवा करा आयुष्यातली, पण तुम्ही जर दुसऱ्यांचं वाईट करत असाल, दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करत असाल किंवा दुसऱ्यांसोबत मुद्दामून वाईट बिहेव करत असाल किंवा चिंता त्यांची वाईट व्हावं म्हणून असं काहीतरी काम करत असाल, तर तुमची कोणतीही सेवा फळाला जाणार नाही होणार. कारण तुमचं स्वतःचं तुम्ही चांगलं करायचं विचार करताय आणि दुसऱ्यांचं वाईट हो तुम्हाला जर असं विचार मनात येत असेल ना, तर कोणत्याही तुमचे कामं होणार नाहीत, हे गॅरंटेड. हे पण लिहून ठेवा माझ्याकडून. आणि जे तुम्ही सेवा करणार आहे एकतर मनाने करायचं, भक्ती भावाने करायचं की नाही मी इकडे आलेले तर माझं 100% ही गोष्ट होणारच आहे, माझं हा काम होणारच आहे, एवढं कॉन्फिडन्स असायला पाहिजे आपल्या देवावर, आपल्या गुरुवरती की नाही होणारच आहे. आणि त्यानंतर दुसऱ्यांचं वाईट कधी चिंतू नका. या गोष्टी जर तुम्ही 2 केल्या आणि ह्या सेवा केल्या तर मी ओपन चॅलेंज करते तुम्हाला युट्यूबवरती, अशी कोणती ताकद नाही ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये की जे तुमचं आयुष्य बदलण्यामध्ये अडथळा निर्माण करू किंवा तुमचं आयुष्य बदलणार नाही, असं होणारच नाही. गॅरंटेड मी लिहून ठेवते, लिहून सांगते तुम्हाला. तर त्यामुळे ह्या सगळ्या सेवा करा आणि तुमचं आयुष्य तुम्ही बदलून घ्या. तर ते मंत्र कोणते आहे काय नाही ते मी नक्की तुम्हाला देऊन देणार आहे. या मंत्राचा जाप करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडलंच असेल, एवढंच चांगले मी सांगितले तुम्हाला तर आवडलंच असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यामध्ये शेअर करा, जेणेकरून तुमचा तर कल्याण होणारच आहे. तुम्ही भले करो न करो, काही गोष्टी असं असतात की आपण करत नाही, पण आपल्याला वाटतं की नाही माझी मैत्रिणीला गरज आहे ह्याची आणि ती करेल, ती खूप जास्त त्रासामध्ये खूप जास्त दुःखामध्ये, तर ती मी तिला शेअर करू म्हणजे तिचं कल्याण हो, असं काही गोष्टी असतात. तर तुम्ही त्यांना सुद्धा होणार. तुम्ही जर नाही फॉलो केलं, म्हणजे तुम्ही जर नाही ह्या गोष्टी सेवा वगैरे केल्या, तर दुसऱ्यांना तरी कमीत कमी पाठवा जेणेकरून त्यांचा कल्याण हो. तर श्री स्वामी समर्थ.